आपण आता किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ उभे आहोत, किल्ल्याच्या मेन गेटकडे. किल्ल्याचा मेन गेट पाहिला तर आपल्याला ओळखता येत नाही, बाहेरून दिसत नाही. तुम्ही आता नावेतून येत होता, पण तुम्हाला किल्ल्याचा दरवाजा ओळखता येत नव्हता. शत्रूंना बाहेरून किल्ल्याचा दरवाजा ओळखता येऊ नये आणि शत्रूने केलेला तोफेचा थेट मारा हा दरवाजावर पोहोचू नये, पण किल्ल्याच्या दरवाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा बुरुज बांधलेला आहे. याला गौमुखी बुरुज म्हणतात. तर या गौमुखी बुरुजामुळे तुम्हाला पण दिसला नाही, ओळखता आला नाही. पण त्या काळामध्ये शत्रूंची जहाजं जर आली, म्हणजे त्यावेळीचे शत्रू म्हणजे कोण होते, तर इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, सिद्धी हे लोक समुद्रामार्गे यायचे. समुद्रातून पण शत्रूंना किल्ल्याचा दरवाजा ओळखता यायचा नाही आणि शत्रूंचा तोफेंचे हल्ले केले तर डायरेक्ट दरवाजावर ते पोचायचे नाहीत, कधी पोचले नाहीत. म्हणून हा दरवाजाच्या समोर हा बुरुज उपयोगी पडला त्यावेळेस. आतमध्ये येण्यासाठी बघा रस्त्याला वळण दिलेलं आहे आणि हे वळण देण्याचं कारण काय, त्यावेळी शत्रू हत्तीचा किंवा लाकडाच्या ओंडक्यांचा वापर करायचा. समोरून ज्यावेळी हत्तींचा वापर व्हायचा तर हत्तीचा स्पीड जो असायचा धावायचा, तो हत्तीचा स्पीड कमी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी रस्त्याला वळण दिलेलं. हत्ती नसेल तर लाकडाचे ओंडके पण वापरायचे. एक लाकडाचा ओंडका पकडायला माणसं लागायची आणि ते धावत यायची स्पीडमध्ये. पण रस्त्याला वळण आल्यामुळे त्यांना लाकडाचा ओंडका वळवणं शक्य नव्हतं. म्हणजे शत्रूने कितीही प्रयत्न केले तरी हत्ती किंवा लाकडाच्या ओंडक्याने ते दरवाजे तोडू शकत नव्हते. त्या काळामध्ये हल्ली व्हायची. समजा रात्रीचा हल्ला झाला दरवाजावर तर वरती बघा 3 होल ठेवलेले आहेत. त्या 3 होलामधून वरून उखळलेलं गरम तेल सोडलं जायचं शत्रूंच्या अंगावर आणि उखळत्या गरम तेलाने शत्रूंना खाली भाजून ठार केला जायचं. शत्रू या भिंतींवर सुद्धा चढण्याचा प्रयत्न करायचे. इथे सुद्धा होल ठेवलेले आहेत बघा, हे सर्व गरम तेलाचेच होल आहेत. कारण शत्रू काय करायचे, रात्रीच्या वेळी रस्ते घेऊन यायचे, त्याला अँगर जो असायचा नांगर तो बांधायचे आणि वरती फेकायचे. तो खाचामध्ये अडकला ना की इथून ते वरती चढायचा प्रयत्न करायचे आणि त्यावेळी त्यांच्या अंगावर गरम तेल टाकलं जायचं. आणि गरम तेलच का टाकायचे, तर हे पूर्ण स्लिपरी व्हायचे, त्यांचे पाय घसरायचे, शत्रू पुन्हा चढू शकत नव्हते म्हणून ते गरम तेल टाकलं जायचं. कळलं तुम्हाला? हे तुम्ही चारी बाजूने असे होल बघू शकता, सगळे गरम तेलाचे होल. आता आपण किल्ल्याचा दरवाजा बघूया. किल्ल्याच्या दरवाजाला 350 वर्ष झालेली आहेत. दरवाजा सागाच्या लाकडाचा बनलेला आहे. रोज संध्याकाळी 7ला किल्ल्याचा दरवाजा बंद होतो, सकाळी 6ला दरवाजा उघडला जातो. किल्ल्यामध्ये आज 18 कुटुंब राहतात आणि 18 कुटुंब शिवाजी महाराजांच्या काळापासून आहेत. त्यांच्या आता किल्ल्यावर 10वी 12वी पिढी चालू आहे. त्या कुटुंबांची नावं आहेत वांगणकर, चव्हाण, सकपाळ, भोसले, जाधव, पाडावे, फाटक, शेख, मुजावर, पडवळ, सावंत अशी नावं आहेत. या किल्ल्यामध्ये मुस्लिम पण लोक राहतात, कारण शिवाजी महाराजांनी कधी भेदभाव केला नव्हता. 18 पगड जातीने घेऊन त्यांनी एकत्र हिंदू स्वराज्य उभं केलं होतं. त्याच्यामध्ये या किल्ल्यामध्ये पूर्वीपासून मुस्लिमांची घर आहेत. त्यांची आपण घर पुढे बघूया.